ते नैतिकतेच्या याने तरी कसला नैतिकता आणि कसली काय घेऊन बसला तो? कुठली नैतिकतेच्या गोष्टी करतो? पण मग याच आता अर्थसंकल्प अधिवेशन आहे, याच एकूणच गोष्टीला धरून तुम्ही राजीनाम्याची मागणी कराल का? कारण असं आहे की आम्ही ज्या पद्धतीने बोलतो आहोत की आमच्या बाकी कोणाकडनं अपेक्षा नाही आहेत. मुख्यमंत्री महोदयांकडनं अपेक्षा मी तर पहिल्या भाषणात व्यक्त केले की मुख्यमंत्री महोदय तुम्हाला एक मुलगी आहे, त्या मुलीची शपथ आहे तुम्हाला. इथपर्यंत भावनिक होऊन मी बोललो. कारण का प्रश्न हा पक्षाचा नाही आहे, तो BJPचाच कार्यकर्ता आहे, तो काय आमचा कार्यकर्ता नाही आहे. पण माणुसकी नावाची गोष्ट शिल्लक आहे की नाही महाराष्ट्रात? माणुसकीसाठी लढायचं की नाही? जातीपातीच्या गोतावळ्यामध्ये अडकून आपण सगळंच विसरून जायचं? मी नाही विसरू शकत. मी भलेही वाल्मिक कराड माझ्या जातीचा आहे, पण मला विचाराल तर वाल्मिक कराडला आज रस्त्यावर आणून फाशी द्यायला पाहिजे. खरं कायद्याने ते मान्य नाही, म्हणून मी नेहमी सांगतो कायदा निर्णय घेईल, कोर्ट निर्णय घेईल, ते त्याचा अधिकार आहे. पण कमीत कमी जे आपल्या हातात आहे ते तर आपण करूया. हा पक्षाभिनिवेश बाजूला ठेवा. आम्ही कुठे म्हटलं की तो BJPचा कार्यकर्ता आहे, मग आपण कशाला मागे राहा आणि आपण कशाला नाही. आम्ही आमच्या भावासारखं लढलो त्याच्यासाठी. मी तर काही त्यांच्या घरच्यांशी बोलायलाही जात नाही, मी काही कुठेही संपर्क साधायलाही जात नाही. मी या सगळ्यांपासून लांब राहतो, कारण का मला माझी लढाई लढायची आहे. आय डोंट वॉन्ट टू गेट इन्फ्लुएन्स्ड बाय एनीबडी. आवड जे आपण हे जर वृत्त बघितलं असेल तर अशा अनेक किती काय काय घटना घडल्या. मी तुम्हाला सांगतो, कमीत तुम्ही मला उद्या भेटा, मी तुम्हाला कमीत कमी 15 नावं देतो ज्यांचे मर्डर झाले, त्यांचा कधी पोलिसांनी उल्लेखही केला नाही. आता तुम्ही विचार करा, तो फड नावाचा पोरगाचा एक हे रील, कैलाश फड, त्या रीलमध्ये तो काय म्हणतो माहिती आहे? चांगल्या चांगल्यांचा गेम होऊ शकतं बरं का. अरे केवढा माज. साधी गोष्ट आहे. ज्या पद्धतीने वाल्मिक कराड CID ऑफिसला आला, हे पोलिसांना शोभणार होतं का? एखादा माणूस सांगतो मी येतोय, पोलिसांनी नाकाबंदी करून त्याला ताब्यात घ्यायला पाहिजे होता. पोलिसांनी दरवाजे उघडे ठेवले आणि पोलिसांच्या समोर तो एका प्रायव्हेट गाडीतनं येऊन उतरला आणि असं चालत स्टेशनमध्ये गेला. अच्छा, ज्यांनी त्याला गाडीतनं आणला तो काय सांगतो की मला रस्त्यात अण्णा दिसले. मी अण्णांना विचारलं, अण्णा तुम्ही एवढ्या छोट्या गाडीत? अण्णा म्हणाले काय करू? मी त्यांना म्हणाले या माझ्या गाडीत. अरे काय हास्यास्पद विधान आहे तो. अहो या सगळ्यांना अटक व्हायला पाहिजे, कारण का त्यांनी ह्या नराधमाला मदत केली आहे. तो जिथे जिथे लपला, ज्या ज्या ठिकाणी लपला, ज्या हॉटेलमध्ये गेला, त्या सगळ्यांना लोकांना तुम्हाला अटक करायला पाहिजे की तुम्ही मदत केली गुन्हेगाराला. कुठे होते काय? पण एकीकडे ज्या पद्धतीचे फोटो आले, संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. एकीकडे विरोधक देखील राजीनाम्याची मागणी करतायत, सत्ताधारी असलेले सुरेश धसपासून सगळे राजीनाम्याची मागणी करतायत. मग राजीनामा का नाही होते? कोण पाठीशी घालते? सेल्फी सुद्धा आहेत, स्माईल करून हसताना असं कोण पाठीशी पण आवडते वे पण आता काय असं आहे की मुख्यमंत्री आता वाजलेत किती? 10:30. मुख्यमंत्र्यांनी जर 11 वाजता ठरवलं की राजीनामा झाला तर 11:05 फ्लॅश येईल, धनंजय मुंडे रिझाइन्स. इट इज फॉर द गव्हर्नमेंट टू डिसाइड हू शुड बी इन द कॅबिनेट, हू शुड नॉट बी इन द कॅबिनेट. ह्याच्यामध्ये काय हे नाही आहे, पण मला माहीत नाही. फोटो आलेत समोर, आता उद्या अधिवेशनात हा मुद्दा मांडणार आहात? आम्ही तर दररोजच मांडतो आहोत. मला तर तुम्ही विचारूच नका. आम्ही गेल्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सातत्याने हा मिंडा लावून आणि मला आनंद होत नाही, पण मला नैतिकदृष्ट्या बरं वाटतं की मी एका माणुसकीच्या लढ्यामध्ये त्या माणसाच्या बाजूनी होतो ज्याची हत्या झाली आणि ज्याला खरंच न्याय मिळणं गरजेचं होतं. मी माणुसकीच्या बाजूनी उभा राहिलो. जात पात धर्म पंथ प्रांत बाजूला गेले, पण मी माणुसकीच्या लढाईत माणसाच्या बाजूनी उभं राहिलो. जिथे अत्याचार होतो तिथे तुम्ही उभे राहा, अत्याचाराच्या विरोधात बोला. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेली शिकवण आजही आमच्या अंगा रक्तात आहे आणि ते आम्ही करतो. पोलिसांची भूमिका आत्ता चौकशी जी झाली ती योग्य आहे, पण ह्याच्या आधीची जी 2-3 वर्षापूर्वीची भूमिका आहे, पोलीस हे कंप्लीट वाल्मिकच्या हाताखालचे गुलाम होते. SP वाल्मिक सांगेल तो, कलेक्टर वाल्मिक सांगेल तो, तहसीलदार वाल्मिक सांगेल तो. कारण का तुम्हाला राखेच्या गाड्या काढायच्या होत्या, तुम्हाला रेतीच्या गाड्या काढायच्या होत्या, तुम्हाला पोलीस केसेस दाबायच्या होत्या. कुठं फोन रेकॉर्ड येतात, अण्णा माझ्यावर ही केस झाली. अरे काय काळजी करू नको, समजवतं त्याला. अरे आम्ही नाही बोलत आमदार असून इतक्या ताकदीने. एक असा पण मुद्दा आलाय की जर तो आडवा आला तर त्याला आडवा करा, असं कॉलमध्ये
नमूद पण झालं आणि ते चार्जशीटमध्ये देखील हे केलं आहे. अहो, त्या चार्जशीटमध्ये हे पण लिहिलं ना की हे संपवा नाहीतर आपण संपू. आलं ना, हे काय याचा अर्थ काय समजायचा. आणि हार्वेस्टरचे पैसे कुठे जमा झाले हो? कोणाच्या ऑफिसमध्ये जमा झाले हार्वेस्टरचे पैसे? सगळे हप्ते कोणाच्या ऑफिसमध्ये जमा झाले? कोणी कोणी मिटिंग घेतल्या? असं आहे की या गुन्ह्यांचा डंब टिंब 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 जोडत चला तर तुम्हाला स्टेट दिसेल की या प्रकरणाच्या मागची प्रमुख भूमिका कोणाची आहे. याच्यात काय मोठं रॉकेट सायन्स आहे की ते शोधायचं.